आज आपण बघणार आहे लेजर आणि ग्रुप. लेजर आणि ग्रुप खूप इम्पॉर्टंट आहेत कारण ते आपल्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस वरती अफेक्ट करतात. सगळ्यात फर्स्ट लेजर आणि ग्रुप असतं काय ते बघणार आहे. तर एक एक्झाम्पल घेऊया. बिझनेस मध्ये आपण करतोय काय तर परचेस केलेलं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर ए. आपण जर मिस्टर ए कडनं परचेस केलेलं आहे, सो मिस्टर ए हे लेजर झालं आणि त्याचा अंडर ग्रुप काय जाणार आहे, सन्ड्री क्रेडिटर जाणार आहे. काय जाणार आहे, सन्ड्री क्रेडिटर. जेव्हा पण आपण कोणाकडनं परचेस करतो तेव्हा समोरची पार्टी फर्म सन्ड्री क्रेडिटर असते आणि जेव्हा पण आपण सोल्ड करतो तेव्हा समोरची पार्टी आणि समोरचं फेम हे सन्ड्री डेटरच असतं. किंवा अगेन तुम्ही तुमच्या बँकेत पैसे डिपॉझिट केलेले आहेत, सो बँक ही लेजर झाली आणि बँक अकाउंट हे ग्रुप झालेले. क्लिअर आहे, ठीक आहे. किंवा मग भरपूर असे लेजर आहेत, बँक असू द्या, बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल, गुडविल, बिल रिसिवेबल. तर पहिल्यांदा ते नेमकं असतं काय ते बघणार आहे. सो सरळ सगळ्यात फर्स्ट आपण इन्फॉर्मेशन मध्ये जाऊया आणि मग हे सगळे लेजर आणि त्यांचे ग्रुप टॅली मध्ये करूया. तर सगळ्यात फर्स्ट जो येतो तो आहे बँक ओव्हरड्राफ्ट. तर एक्झाम्पल नुसार जाऊया. तर बघा, आपल्या बिझनेसमध्ये आपल्या बँकेमध्ये 10,000 रुपये आहेत. किती आहेत, 10,000. आणि आपल्याला गरज आहे 15,000ची. कितीची गरज आहे, 15,000ची. आणि माझ्याकडे बॅलन्स भले 10,000 आहे पण मला पे किती करायचे आहेत, 15,000 करायचे आहेत. सो मी जे बँकेकडनं एक्स्ट्रा 5,000 घेणार आहे ना, तर त्याला आपण म्हणणार आहे बँक ओव्हरड्राफ्ट. काय म्हणणार आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट क्लिअर आहे. नेक्स्ट जाऊया कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, तर शक्यतो भांडवल. फॉर एक्झाम्पल जेव्हा ओनर पैसे इन्व्हेस्ट करतो, ओनर म्हणजे कोण, मालक. मग समजा या बिझनेसमध्ये 50,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. सो 50,000 रुपये काय झालं तर ते कॅपिटल असं झालेले. काय झालेलं आहे, कॅपिटल. कॅपिटल म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ओनरनी केलेली इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे काय, की ड्रॉइंग म्हणजे बिझनेसचा पैसा जेव्हा तुम्ही पर्सनल यूज साठी वापरता त्याला ड्रॉइंग असं म्हणतात. क्लिअर आहे, ठीक आहे. बघा इथे काय एक्झाम्पल दिलेले, ओनरने विड्रॉ केलेले 2,000 रुपये फ्रॉम बिझनेसेस कॅश फॉर पर्सनल एक्सपेन्स. स्वतःच्या पर्सनल एक्सपेन्स साठी त्यांनी काय केलेले, 2,000 रुपये काढलेले आहेत. कुठून काढलेले आहेत, बिझनेस मधून. सो ते 2,000 काय झाले, ड्रॉइंग असे झालेले आहेत. काय झालेले आहेत, ड्रॉइंग झालेले आहेत. ओके. नेक्स्ट आहे बिल रिसिवेबल. बिल रिसिवेबल म्हणजे काय, बघा नीट लक्ष द्या. मी काय केलेलं आहे, 5,000 रुपये इफ कस्टमर 5,000 अँड साइन बिल प्रॉमिसिंग टू पे आफ्टर 2 मंथ. म्हणजे मी काय केलेलं आहे की बिल मला रिसीव्ह होणार आहे. काय होणार आहे, रिसीव्ह होणार आहे. पण ते कधी रिसीव्ह होणार आहे, 2 महिन्यानंतर. कधी रिसीव्ह होणार आहे, 2 महिन्यानंतर. मला एका कस्टमर कडनं 2,000 रुपये, सॉरी 5,000 रुपये येणार आहेत, पण ते कधी येणार आहेत, 2 महिन्यानंतर. सो ते माझ्यासाठी जे 5,000 झाले ते काय झाले, बिल रिसिवेबल झालेले. काय झालेले, बिल रिसिवेबल. क्लिअर, ठीक आहे. अगेन नेक्स्ट बिल्स पेएबल म्हणजे काय, इट इज अ लायबिलिटी. पहिलं तर ही काय लायबिलिटी आहे, बिकॉज पेड कोण करणार आहे, बिझनेस पेड करणार आहे. क्लिअर आहे, ठीक आहे. काय होतंय, इफ अ बिझनेस बाय गुड्स 8,000. बिझनेस मध्ये आपण कितीचे गुड्स केलेले आणलेले आहेत, वस्तू आणलेले आहेत 8,000चे. सो 8,000चे जर वस्तू आपण आणलेले आहेत आणि आपण असं म्हणतोय की ते 2 महिन्यानंतर काय करणार आहे, पैसे देणार आहे. अगेन आता ते 8,000 रुपये जे आहेत ते आपल्याला कधीतरी पेड करायचेच आहेत. ते कधी पेड करायचे, 2 महिन्यानंतर. सो जे 8,000 आपण 2 महिन्यानंतर पेड करणार आहे, सो ते 8,000 आपल्यासाठी आत्ता काय झालं, बिल्स पेएबल झालेले. काय झालेले, बिल्स पेएबल. नेक्स्ट गुडविल. गुडविल अगेन एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगायचं तर गुडविल ही रेप्युटेशन आहे कंपनीची. क्लिअर आहे, ठीक आहे. आणि अगेन आपण फर्स्ट लेक्चर मध्ये जसं बघितलं की गुडविल काय, इनटँजिबल असेट आहे. काय, इनटँजिबल. आपण त्याला टच करू शकत नाही. ठीक आहे. एक्झाम्पल कडे येऊया. इफ कस्टमर ट्रस्ट अ शॉप बिकॉज ऑफ इट्स गुड सर्व्हिसेस अँड इज ऑलवेज बाय फ्रॉम इट. जर कस्टमर आपल्या वस्तूंवरती विश्वास ठेवतोय आणि तो नेहमी आपल्याकडनं जर वस्तू घेतोय तर ती ट्रस्ट, रेप्युटेशन ती काय झाली, शॉप साठी गुडविल झालेली आहे. काय झालेली आहे, गुडविल. नेक्स्ट आहे डायरेक्ट एक्सपेन्स. डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, की जो खर्च प्रोडक्शनच्या रिलेटेड असतो, जो आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये काय एक्झाम्पल आहेत. सगळ्यात फर्स्ट आहे वेजेस, त्याच्यानंतर आहे फॅक्टरी रेंट, नेक्स्ट आहे रॉयल्टी आणि गॅस अँड वॉटर. वेजेस म्हणजे काय, तर वर्कर किंवा लेबर लोकांना आपण जे देतो ते. तर एक सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं, तर आपण फर्निचर तयार करण्यासाठी एक व्यक्ती ठेवलेला आहे. सो आपलं फर्निचर तयार करणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यापासूनच आपलं जे काही ते पैसे वगैरे मिळणार आहेत. जर समजा त्याने काम नाही केलं तर काय होईल, तर खूप मोठं नुकसान होणार आहे. म्हणजे तो व्यक्ती त्याचे पैसे आपल्याला जे आपण त्याला जे पैसे देणार आहे ते काय झालं, आपल्यासाठी डायरेक्ट एक्सपेन्स झाला. क्लिअर आहे. नेक्स्ट फॅक्टरी रेंट, फॅक्टरीचं रेंट पेड करणं गरजेचंच आहे. नेक्स्ट रॉयल्टी म्हणजे काय असतं, की फॉर एक्झाम्पल एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचं, तर एका कंपनीने जमीन घेतलेली, ठीक आहे, पण ती जमीन त्याची नाहीये, दुसऱ्याची. कशासाठी वापरलेली, खनिज काढण्यासाठी म्हणा, काहीही कारण असू शकतं, पण ती जमीन त्याची नाही, ती कोणाची, दुसऱ्याची, आणि तो यूज करतोय. मग जे काही पैसे तो दर महिन्याला देणार आहे, तर ते पैसे काय असतात, रॉयल्टी म्हणून ओळखले जातात. क्लिअर आहे. गॅस अँड वॉटर, गॅस अँड वॉटरचा जो काही एक्सपेन्स असेल तो. थोडक्यात डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय, की जो करणं खूप गरजेचं आहे. क्लिअर आहे. किंवा जो आपण करतो डायरेक्टली प्रोडक्शन वरती. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट मध्ये काय काय इन्क्लूड आहे, तर फर्निचर, बिल्डिंग, लँड, लूज टूल, कम्प्युटर, टेबल, लॅपटॉप, हे सगळ्या गोष्टी. बरं, फिक्स्ड असेट म्हणजे काय, तर फिक्स्ड असेट ही लॉंग टर्म व्हॅल्युएबल आयटम. क्लिअर आहे. नेक्स्ट ही बिझनेस साठी यूज केली जाते. आपण ही विकत ह्याच्यासाठी घेत नाही की ती आपल्याला नंतर विकायची. ठीक आहे, आपण ती बिझनेस मध्ये याच्यासाठी घेतो की ती आपल्याला यूज करायची. ती घेताना आपला मेन मोटिव्ह हा नसतो की ती आपण पुढे जाऊन विकणार आहे. खराब वगैरे झाले तर विकणार आहे, बट याच्यासाठी घेत नाही आपण की ती आपल्याला विकायचीच आहे. ठीक आहे, तर आपण ह्याच्यासाठी घेतो की आपल्याला फॉर एक्झाम्पल आपलं ऑफिस आहे, नवीन कम्प्युटर घेतलेला आहे, सो तो ऑफिस साठी लागणारा कम्प्युटर आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. सो अगेन दे हेल्प अर्निंग इन्कम ओव्हर मेनी इयर. आता जो कम्प्युटर घेतलेला आहे तो तुम्हाला खूप वर्ष वापरायला भेटणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. मग एक्झाम्पल्स आहेत बिल्डिंग, लँड, मशिनरी, टेबल, हे सगळ्यांना आपण कशात धरतो, फिक्स्ड असेट मध्ये धरतो. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड. अगेन कॅरेज इनवर्ड हा डायरेक्ट एक्सपेन्स येतो. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय बघा, एक ट्रान्सपोर्ट और डिलिव्हरी कॉस्ट आहे. ठीक आहे. पेड टू ब्रिंग गुड्स इनटू बिझनेस. बिझनेस मध्ये वस्तू आणण्यासाठी केलेला खर्च. म्हणजे काय, तर मला रॉ मटेरियलची गरज होती, जो मी एका शॉप मधनं आणलेला आहे. ठीक आहे. आता तो मटेरियल हातात आणणं तर शक्य नाहीये, बरोबर आहे ना. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, कॅरेज इनवर्ड म्हणजे पैसे भरणार आहे. बरं, जे मी पैसे भरणार आहे त्याला कशात टाकणार, आपण कॅरेज इनवर्ड म्हणून ओळखलं जातं. क्लिअर आहे. ठीक आहे. तो रॉ मटेरियल आणणं खूप गरजेचं आहे ना. जर तो रॉ मटेरियल आणलंच नाही तर मी त्याला फिनिश प्रोडक्ट कसं काय तयार करणार. तर त्यामुळे तो काय झालेला आहे, डायरेक्ट एक्सपेन्स असं झालेला आहे. ठीक आहे. अजून एक कन्सेप्ट असते, तिला आपण कॅरेज आउटवर्ड असं म्हणतो. बरं, कॅरेज इनवर्ड ही डायरेक्ट एक्सपेन्स आहे, कारण अगेन रॉ मटेरियल जर आपल्याला आणायचं असेल तर ती खूप इम्पॉर्टंट वस्तू आहे, सो त्यामुळे तो काय झालेला आहे, डायरेक्ट एक्सपेन्स झालेला आहे. नेक्स्ट, कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय, तर कॅरेज आउटवर्ड मीन्स द ट्रान्सपोर्ट. अगेन ट्रान्सपोर्ट अँड डिलिव्हरी कॉस्ट आहे. पेड टू सेंड गुड्स फ्रॉम बिझनेस टू कस्टमर म्हणजे काय, बिझनेस मधून कस्टमरला दिलेलं आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. इट इज अन इनडायरेक्ट एक्सपेन्स बिकॉज इट हॅपन आफ्टर गुड्स ऑर आर सोल्ड. म्हणजे हे कधी होतं, जेव्हा आपण वस्तू विकतो. ठीक आहे, विकल्यानंतर इन्कम झालेलंच आहे, बट आता तिथे पोहोचवण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो काय असतो, कॅरेज आउटवर्ड असतो. क्लिअर. म्हणजे जो काही फिनिश प्रोडक्ट आहे, जो पण फिनिश प्रोडक्ट आहे तो मी कस्टमरला देणार आहे, डिलिव्हरी करणार आहे. ठीक आहे. मग त्याचा खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्स हा, पण तो फिनिश प्रोडक्ट बनण्याच्या आधी मला आधी रॉ मटेरियल आणावं लागेल, सो तो माझ्यासाठी काय असणार आहे, कॅरेज इनवर्ड असणार आहे. क्लिअर आहे. आणि तोच रॉ मटेरियलचं मी कन्वर्ट फिनिश प्रोडक्ट मध्ये केलं, तो फिनिश प्रोडक्ट आता मला कस्टमरला पोहोचवायचा आहे, तर त्याचा जो खर्च असणार आहे तो असणार आहे कॅरेज आउटवर्ड. क्लिअर आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट अगेन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ अ बिझनेस पे 800 टू डिलिव्हरी गुड्स टू कस्टमर. 800चा खर्च केलेला आहे कस्टमरला वस्तू देण्यासाठी, सो ते 800 जे आहेत ते आपण कॅरेज आउटवर्ड असं धरणार आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. डायरेक्ट
इन्कम नेक्स्ट कन्सेप्ट आहे. जसं डायरेक्ट एक्सपेन्स असतो तसं डायरेक्ट इन्कम पण असतं. ठीक आहे. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर डायरेक्ट इन्कम मीन्स इन्कम अर्न डायरेक्टली फ्रॉम द मेन बिझनेस. मेन बिझनेस मधून जो आलेला इन्कम आहे तो काय आहे, तुमचा डायरेक्ट इन्कम आहे. म्हणजे काय, तुम्ही वस्तू विकून जो पैसा आलेला आहे, वस्तू म्हणा सर्व्हिस म्हणा, तर ती काय असणार आहे आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम अशी असणार आहे. तर एक्झाम्पल बघूया. इन्कम फ्रॉम सेल्स और फीज रिसीव फ्रॉम वर्क डन. म्हणजे काय, काम झाल्यावरती जे आपल्याला पैसे भेटणार आहेत किंवा वस्तू विकून जे आपल्याकडे पैसे आलेले आहेत ते काय असणार आहेत आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असे असणार. क्लिअर. जसं डायरेक्ट इन्कम आहे तसं इनडायरेक्ट इन्कम पण आहे. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, की आपल्याला भलेही पैसा आलेला आहे पण तो पैसा कसा आलेला आहे, तर तो इतका इम्पॉर्टंट नाही म्हणता येणार, बट तो काय आहे आपल्यासाठी एक्स्ट्रा इन्कम आहे. काय आहे, एक्स्ट्रा इन्कम. ठीक आहे. जो एक्स्ट्रा इन्कम होतो तर त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट इन्कम होतं. जसं की डिस्काउंट रिसिव्ह भेटलेला आहे, कमिशन रिसिव्ह आलेलं आहे, इंटरेस्ट आलेलं आहे, कॅपिटल आलेलं आहे. कॅपिटल आर एक्झाम्पल्स ऑफ द इनडायरेक्ट इन्कम. ओके. ठीक आहे. सो हे काय एक्स्ट्रा आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट सिक्युरिटी डिपॉझिट. सिक्युरिटी डिपॉझिट मीन्स द अमाउंट given or received as guarantee for using property or equipment or services. क्लिअर आहे. जर समजा बिझनेस मध्ये 5,000 आपण डिपॉझिट केलेले आहेत फॉर रेंटिंग शॉप, इट इज सिक्युरिटी डिपॉझिट. क्लिअर आहे. ठीक आहे. थोडक्यात त्याचा सांगायचा उद्देश हा आहे की एक आपण काय करतोय, शॉप आपल्याला, जे आपलं शॉप आहे आणि ते शॉप आपलं नाहीये, सो आपण ते फक्त तिथे वापर करतोय. तर त्याच्या आधी जे आपण त्याला पैसे देणारे, ठीक आहे, ते काय असतात, सिक्युरिटी डिपॉझिट असं असतात. बरं, हे पैसे आपलं काम झाल्यावरती, आता समजा आपल्याला शॉप बंद करायचंय तर ते आपण त्याच्याकडनं परत घेऊ शकतो. क्लिअर आहे. ठीक आहे. डिपॉझिट देणं असं जे म्हणतात ना, तर ते हे. नेक्स्ट आहे कार्टेज. कार्टेज मीन्स द कॉस्ट ट्रान्सपोर्टिंग गुड्स. अगेन ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट आहे, पण फरक एवढा आहे की विथिन शॉर्ट डिस्टन्स, ज्या शॉर्ट डिस्टन्स मध्ये जो खर्च होतो त्याला आपण युजली इनसाइड द सिटी और लोकल एरिया, तर त्याला आपण काय म्हणतो, कार्टेज असं म्हणतो. इट इज अ डायरेक्ट एक्सपेन्स रिलेटेड टू मुव्हिंग गुड्स. गुड्स मुव्हिंग करण्यासाठी यूज केलं जातं. सो तो अगेन आपल्यासाठी काय, डायरेक्ट एक्सपेन्स आहे. इफ 500 पेड टू मूव्ह गुड्स फ्रॉम द स्टेशन टू फॅक्टरी, स्टेशन पासून फॅक्टरी पर्यंत जो आपण गुड्स पाठवलेला आहे तर त्याला काय म्हणणार आहे आपण, कार्टेज असं म्हणणार आहे. नेक्स्ट आहे ऑक्ट्राय. ऑक्ट्राय मीन्स द टॅक्स पेड टू लोकल ऑथॉरिटी फॉर ब्रिंगिंग गुड्स इन टू सिटी और टाउन. इट इज अगेन डायरेक्ट एक्सपेन्स आहे बिकॉज इट्स हॅपन वेन द गुड्स आर परचेज. जेव्हा पण आपण परचेस करणार आहे तेव्हा ते आणण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो. अगेन नेक्स्ट मेन जी कन्सेप्ट आहे ती आहे डेटर आणि क्रेडिटर. ठीक आहे. डेटर आणि क्रेडिटर कोण असतं हे नीट समजून घ्या. डेटर म्हणजे काय, की ज्याला पण आपण सोल्ड केलेला आहे तो पार्टी, ती फर्म डेटर असं असतं. क्लिअर आहे. इफ अ कस्टमर बाय गुड्स, कस्टमरनी आपल्याकडनं बाय केलेले आहेत, याचा अर्थ आपण त्याला काय केलेले आहेत, 10,000च्या वस्तू विकलेल्या आहेत. ते पण कसे, ऑन क्रेडिट. कसे विकलेले आहेत, ऑन क्रेडिट. म्हणजे उधारीवरती आपण त्याने आपल्याकडून विकत घेतलेलं आहे. कितीचा माल विकत घेतलेला आहे, तर 10,000चे गुड्स घेतलेले आहेत. सो त्यामुळे तो कस्टमर काय झाला आपल्यासाठी, डेटर झालेला आहे. अगेन क्रेडिटर कोण असतं, तर क्रेडिटर कोण असतं की जेव्हा आपण परचेस करतो. क्लिअर आहे. बिझनेस मध्ये जेव्हा आपण काय करणार आहे, कोणाकडून तरी वस्तू जेव्हा आपण परचेस करणार आहे तेव्हा तो समोरची पार्टी, तो फर्म, क्रेडिटर असं असतं. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बॅड डेट. बॅड डेट्स म्हणजे काय, बॅड डेट्स मीन्स अमाऊंट दॅट कॅन नॉट बी रिकवर. ती रिकवर नाही होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण वस्तू विकलेल्या आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1,000चे वस्तू विकलेत आपण त्याला, पण आता ते पैसे येणारच नाहीत. बरं, आता ते येणार नाहीत म्हटल्यावरती आपल्यासाठी तो काय झाला, ते 1,000 रुपये काय झाले, बॅड डेट झालेले आहेत. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट रिझर्व फॉर डाऊटफुल डेट. रिझर्व म्हणजे ठेवणे. ठीक आहे. फ्युचरमध्ये बघा, नीट लक्ष द्या, फ्युचरमध्ये मला 2,000 रुपये मी बाजूला काढून ठेवलेले आहेत, का तर मला माहिती आहे ते 2,000 रुपये
माझं येणारच नाही, त्या कस्टमर कडनं मला 2,000 येणारच नाही. सो मी काय केलेले, ते 2,000 रुपये काय केलेले बाजूला काढून ठेवलेले. ठीक आहे, इट इज प्रोव्हिजन मेड फॉर सेफ्टी. सेफ्टीसाठी मला माहिती होतं ते 2,000 माझ्याकडे तर परत येणार नाहीयेत. सो मी ते 2,000 सेफ्टी म्हणून काय केले होते, बाजूला काढून ठेवले. इथे आलेले आहेत आपण टॅलीमध्ये, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये कंपनी क्रिएट केली होती. ठीक आहे, कंपनी क्रिएट करण्यासाठी काय यूज करायचं आपल्याला, अल्ट के. तर समजा मी इथे अल्ट के गेलं, अल्टर मध्ये जर आलं तर आपण आपल्या कंपनीमध्ये जाऊ शकतो, कंपनी अल्टरेशन मध्ये. त्याच्यामध्ये आपण कंपनी क्रिएट केली होती. आता सरळ आपण या कंपनीमध्ये लेजर क्रिएट करणार आहे. ठीक आहे, करायचं काय, तर सरळ जायचं आहे आपल्याला क्रिएट मध्ये. ठीक आहे, हा क्रिएट ऑप्शन आहे, इथे जा. इथे गेल्यानंतर आपल्याला जायचंय लेजर, एंटर करायचंय आणि इथे टाकायचंय लेजर नेम. जसं की समजा माझी बँक आहे, बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, एंटर केलं आणि बँकेचा अंडर ग्रुप तुम्हाला इथे लिस्ट ऑफ ग्रुप दिसेल, त्याच्यामध्ये मी सिलेक्ट केलेलं आहे बँक अकाउंट. ठीक आहे, एंटर आणि सरळ कंट्रोल ए करायचं. क्लिअर आहे. ठीक आहे, अजून नेक्स्ट काय दिलेलं आहे, बँक ओव्हरड्राफ्ट. सो परत एकदा आपण इथे जाणार आहे टॅलीच्या स्क्रीनवरती आणि इथे बँक ओव्हर ड्राफ्ट अकाउंट, बँक ओव्हरड्राफ्टचा अंडर ग्रुप येतो बँक ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट. सो परत बी ए केलेलं आहे आणि मला थर्ड ऑप्शन दिसतं बँक ओव्हरड्राफ्ट आणि कंट्रोल ए. ठीक आहे, नेक्स्ट लेजर दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटलचा अंडर ग्रुप अगेन आहे कॅपिटल. सो इथे कॅपिटल अकाउंट आणि अंडर मध्ये टाकायचं आहे कॅपिटल आणि कंट्रोल ए. ठीक आहे, असे भरपूर लेजर दिलेले आहेत. एकदा सगळे क्रिएट करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर जर हे लेजर आपल्याला बघायचे असेल किंवा एखादा ग्रुप आपला चुकलेला आहे, ठीक आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर कंट्रोल क्यू आणि आपल्याला जायचंय अल्टर मध्ये. अल्टर मध्ये गेल्यानंतर परत जा लेजर मध्ये आणि लेजर मध्ये तुम्हाला बँक ऑफ इंडिया दिसेल. अगेन तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर इथून करू शकता. बँक ओव्हरड्राफ्ट, कॅपिटल, हे 3 लेजर आपण आता क्रिएट केलेले आहेत. कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस ऑलरेडी क्रिएटेड असतं. क्लिअर आहे. ठीक आहे, तर हे झालं आजचा टॉपिक आपला लेजर आणि अंडर ग्रुप.